नमस्कार, मी गणेश पांचाळ. मला तुम्हाला सगळ्यांना एक इंटरेस्टिंग अशी घटना शेअर करायची म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. खरं तर मी ही घटना फेसबुकवर लिहून पोस्ट करणार होतो, पण मला असं वाटलं की ही जर घटना मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली तर मला आवडेल आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकायला जास्त आवडेल, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळीकडे पूर आला आणि शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं. आपण सगळेच त्यांना मदतीचा हात पुढं करतोय. अशातच एक दुसरी आमची एक सामाजिक संस्था आहे जिचं नाव आहे युवा स्पंदन सोशल फाउंडेशन, ज्याचं सगळे सूत्र चेतन धोत्रे, करण सुरवसे असतील आणि आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते ज्यांचं नाव आहे रमेश परदेशी, ज्यांना आपण पिट्या दादा किंवा पिटू दादा या नावाने ओळखतो, हे सगळेच आम्ही काम करत असतो. आणि या संस्थेचा मी पण एक सदस्य आहे, ह्याचं मला अभिमान वाटतो आणि आम्ही सगळेजण काम करत असतो. थोडंसं मी युवा स्पंदनबद्दल आधी सांगेन. युवा स्पंदन संस्था गेली बरीच वर्ष झालं काम करते, सोशल मीडियावरती असेल किंवा आपापल्या परीने सगळीकडे सामाजिक उपक्रम राबवते, सामाजिक काम करत असते. ह्याचं कुठेही गाजावाजा करत नाही ना, आपापल्या लेवलला काम करते. बऱ्याच लोकांना या संस्थेबद्दल माहिती, काही लोकांना माहीत नाही. माहीत नसण्यामागचं कारण असं की कुठल्याही पद्धतीचा PR किंवा कुठल्याही पद्धतीचं गाजावाजा किंवा कुठल्याही पद्धतीचं की आम्ही ही मदत पोचवली, आम्ही असं काम केलं, आम्ही तसं काम केलं किंवा आमची अशी संस्था, असं कुठेही आम्ही नाव घेत नाही संस्थेचं आणि त्याच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने काम करत असतो. त्यामुळे कदाचित लोकांना हे माहीत नसेल. आता किस्सा सांगतो. मेन किस्सा असा आहे की संस्थेकडनं हे झालं की आपण शेतकऱ्यांना मदत करतोय. तर काही दिवसांपूर्वी पिटू दादाचा मला कॉल आला की 4-5 दिवसापूर्वी की गणेश, आपण शेतकऱ्यांना मदत करतोय आणि कोथरूड विभागातनं जे काही मदत असेल तर ती सगळी तुझ्याकडे घे आणि तुझ्या माध्यमातून आपण सगळे कलेक्शन करूयात. आणि प्रत्येकाला जबाबदारी दिली. मग शिवाजीनगर असेल, कोथरूड असेल, कर्वेनगर असेल, वारजे असेल, असं प्रत्येकाला जबाबदारी दिली. तशी मला कोथरूडची आली की कोथरूडमधनं सगळं कलेक्शन तुझ्याकडे घे. तर मला बरेच दिवस झाले काही लोकांचे फोन येत आहेत, काही आर्थिक मदत येते, काही अन्नधान्याचे किट येतात, मेडिकल किट येतात आणि आम्ही सगळे गोळा करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना काल एका दादाचा मला रात्री फोन आला. हॅलो गणेश पांचाळ, म्हटलं हा बोलतोय. युवा सोशल फाउंडेशन, म्हटलं हो बरोबर. तर मदत द्यायला येतोय, म्हटलं या ना. तर ते काल अन्नधान्याचं किट घेऊन आले आणि एका छोट्याशा लहान त्यांच्या मुलीला पण घेऊन सोबत आले होते. ते सगळं मला त्यांनी दिलं सगळं काढून आणि काढून दिलं. त्या मुलीकडे बघून मी आपलं तिचे लाड करत होतो की तू कुठल्या शाळेत, तुझं नाव काय, असं विचारत असताना तिचे बाबा म्हणाले की आम्ही आज दिवसभर हे सगळं किट भरत होतो, बॅगमध्ये भरत असताना त्या मुलीने विचारलं बाबांना, बाबा आपण हे कोणाला देतोय? ते म्हणाले की त्यांनी सगळं सांगितलं तिला समजून की अशी अशी संस्था आहे, शेतकरी आपले जे आहेत तर ते आता संकटात आहेत, पूर आला आहे, पुरामुळे त्यांचं नुकसान झालं, आपण त्यांना हेल्प करतोय असं तसं. तर ती मुलगी उतरली सोफ्यावरनं आणि बेडरूममध्ये जाऊन तिने तिची एक पिगी बँक घेऊन आली. ते ओपन केली आणि त्यातनं ₹1, ₹2, ₹5 आणि 10-10चे काही नोट्स होते. असे सगळे बाबांना दिले आणि ती खूप इनोसंटली म्हणली, बाबा माझ्याकडे ना आता एवढेच पैसे आहेत, माझ्याकडे अजून आले ना खाऊचे पैसे, मी अजून देते, हे पण तुम्ही त्या गणेश दादाला द्या आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. सो ते जे मला सांगत होते आणि आत्ता मी जेव्हा तुम्हाला हे सगळं सांगतोय तर मला असं एवढं भारी वाटतं की एवढ्या 5-6 वर्षाच्या एवढ्या छोट्या मुलीला हे कळतंय, समजतंय आणि कसलं गोड आहे ना. म्हणजे हे मी काल रात्री ॲक्च्युली खरं तर मी त्यासोबत फोटो काढायला होता, तो फोटो पोस्ट करायला पाहिजे होता, पण माझ्याकडनं काल मी विसरलो. ते सगळ्या गडबडीमध्ये मी एवढं ते ऐकण्यातच इतका मग्न झालो की एवढे भारी कसं कोणी असू शकतं. तर मला हाच इंटरेस्टिंग किस्सा तुमच्याशी शेअर करायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ केला आणि तुम्हाला हा किस्सा आवडलाच असेल. पण तरीही तुम्हाला अशा पद्धतीची मदत करायची असेल, कुठल्या पद्धतीची असेल, मग मेडिकल किट असतील, मग ते आर्थिक मदत असेल किंवा अन्नधान्याची मदत असेल, तर मी खाली कॅप्शनमध्ये सगळे बँक डिटेल्स आमच्या संस्थेचे लिहून तुम्हाला देतो. त्याचसोबत कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करू शकता तेही मी तुम्हाला सांगू शकतो. खाली कॅप्शनमध्ये आहेच लिहिलेलं सगळं, तुम्ही ते एकदा वाचा. आणि जे कोथरूडमध्ये राहतात त्यांनी थेट जे मला ओळखतात पर्सनली, तर थेट मला संपर्क केलात, माझ्याकडे दिलं तरी चालेल किंवा आपल्या युवा स्पंदन सोशल फाउंडेशनला मदत केली तरी चालेल. किंवा तुम्हाला जर असं वाटलं की नाही बाबा मी थेट शेतकऱ्यांना मदत करतो, तर थेट शेतकऱ्यांना मदत करा, पण मदत करा. कारण की आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावरती आपलं पोट आहे किंवा आपलं सगळंच आपलं आयुष्य त्यांच्यावरती, आज त्यांना आपली गरज आहे. तर कृपया करून कुठल्याही माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा. धन्यवाद. मला हा किस्सा, गोड किस्सा तुमच्याशी शेअर करायचा होता म्हणून तुम्हाला शेअर केला. धन्यवाद.